महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवर आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलेल्या विकास कामांचा भूमिपूजनाचा धडाकाच लावला आहे। नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं झाली आहेत। मतदारसंघातील 99 विकास कामांना मंजुरी मिळाली असून या कामांसाठी 65 कोटी रुपये निधी खर्च केला जाणार असल्यानं आमदार हिरे यांच्या माध्यमातून नवरात्रीचा मुहूर्त साधत पश्चिम मतदारसंघातील सातपूर भागातील प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मधील 3 ते 4 कोटी रुपयांच्या कामाचं मंगळवारी 6व्या माळेला धूमधडाक्यात भूमिपूजन करण्यात आलंय। यात सर्वप्रथम दिवंगत माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी केलेल्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत येणाऱ्या श्रमिक नगर या ठिकाणी श्री संत सावता महाराज मंदिर या ठिकाणी सामाजिक सभागृह यासाठी 75 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। या कामाचं भूमिपूजन नागरिक आमदार हिरे, माधुरी बोलकर, महेश हिरे, प्रकाश महाजन यांच्या हस्ते नारळ फोडून कुदळ मारून करण्यात आलं। यावेळी सर्व नागरिकांच्या वतीनं आमदार हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। धार्मिक कामासाठी आमदार हिरे यांचं योगदान मोठं असून 1.5 पट अधिक निधी उपलब्ध करून दिल्यानं प्रकाश महाजन यांनी आभार मानले। खास करून धार्मिक कामासाठी योगदान या पती पत्नीचं खास करून विशेष असतं आणि या प्रसंगी स्वर्गीय माळी दादा यांची आठवण आपल्याला सर्वांना निश्चितच करावं लागेल। कारण स्वर्गीय माळी दादांचं हे स्वप्न होतं की आपल्या मंदिराच्या समोरचा सभामंडप व सभामंडप झाल्यानंतर दादांनी महेश भाऊंचा नेहमीच पाठपुरावा करून की सभामंडप तर आम्ही लोकवर्गणीतून करून घेतला महेश भाऊ, परंतु त्याच्या समोरचा भव्य दिव्य असा डोम तुम्ही आम्हाला द्यावा असं दादा असतानाच दादांनी सांगितलं होतं। व दादानंतर आपल्या कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी, दादाच्या परिवारातील सर्व सदस्य आम्ही महेश भाऊंना 2 ते 3 वेळा भेटलो आणि महेश भाऊंकडून आम्ही फक्त 40 ते 50 लाख रुपयाची अपेक्षा केली होती, परंतु आमच्या अपेक्षापेक्षा 1.5 पटीने महेश भाऊंनी 75 लाख रुपयाचा निधी ताईंच्या आमदार निधीमधून आपल्याला देऊ केलेला आहे आणि तो मंजूर झालेला आहे। प्रभाग क्रमांक 10च्या अंतर्गत येणाऱ्या श्रमिक नगर या ठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप उभारणीसाठी 20 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्यानं या कामांचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, महेश हिरे त्याचबरोबर स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून कुदळ मारण्यात आलं। यावेळी स्थानिक नागरिकांच्या हस्ते आमदार सीमा हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार हिरे यांच्या माध्यमातून परिसरात भूमिगत तारा यांच्यासह मंदिराचा कायापालट होत असल्यानं नागरिकांनी आभार मानलेत। काम या ठिकाणी भाऊंना सांगितलं होतं, भाऊंनी आज स्वतंत्र केलेली आणि या ठिकाणी कुदळ मारली, त्याबद्दल भाऊचे धन्यवाद। तसेच या ठिकाणी भाऊ आणि फार तुम्हाला मागणी करून एक उपक्रम तुम्ही आम्हाला दिलेला आहे, चांगले उपक्रम या ठिकाणी उपक्रम राबवले, ग्रीन जिम टाकली या ठिकाणी भैरी तारा त्याच्या तारा पूर्णपणे पूर्ण केल्या, त्याबद्दल आम्हाला सहकार्य भगवान भाऊचं नेहमीच लाभलं, आपल्या बोलकतांचं लाभलं, त्यामुळे भूमिगत तारा झाल्या, या ठिकाणी सभामंडप होतोय, जिम झाली, अजून बाकीचे काम आमचे पूर्ण होत आहे, चालू आहे आणि फार फार धन्यवाद। असेच पुढे काम करावं याची मला विनंती करतो। यानंतर सावरकर नगर या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवणं कामाचा भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला। परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमदार हिरे त्याचबरोबर स्थानिक नागरिक यांच्या हस्ते नारळ वाढवून कुदळ मारून या कामाला प्रारंभ करण्यात आला। स्थानिक नागरिकांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। लाडशाखीय वाणी समाज आणि खानदेश मराठा मंडळासाठी सामाजिक सभागृह असावं गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी पूर्ण झाली असून आमदार हिरे यांच्या माध्यमातून जाधव संकुल लाहोटी नगर या ठिकाणी भव्य असा भूखंड उपलब्ध झाला। त्याचबरोबर कामासाठी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असल्यानं कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात मंगळवारी संपन्न झाला। बाकुल ड्रायव्हिंग स्कूल येथून ढोल ताशा गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनी आमदार हिरे यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून नारळ वाढवून कुदळ मारून यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली। एका वर्षापासून आम्ही याच्यावर काम करत होतो आणि
राजू पाटील सिसोदे दादा यांनी कायम फॉलोअप घेतला आणि वाणी समाजात दिलीप वाणी साहेब आणि किरण भाऊ देशमुख यांनी सांगितलं, यांना एकच सांगितलं मी प्रयत्न करेल पण शेवटी आपलं पुढे नशीब. तर मी महेश भाऊंना सांगितलं अशी चांगली जागा आहे, भाऊंनी तात्काळ 50 लाख रुपये ताईंनी निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल ताईंचं सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि ताईंच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता सर्वप्रथम काम ताई 2014 निवडून आल्यानंतर विश्वासनगरचे जय श्रीराम मंदिराचा पहिला सभा मंडप ताईंनी त्यांच्या आमदारकीच्या काळातला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात अयोध्याचं मंदिर एखाद्या आपलं काम पाहून झालं असेल असं मला वाटतं. त्याबद्दल मी ताईंचं खूप खूप मी आभार मानतो. ताईंनी कुठल्याही निधीची कमतरता केली नाही. गेल्या 10 वर्षात ताईंकडे मी माझं वैयक्तिक काम कधी नेलं नाही, पण प्रभागाच्या जनतेतलं जे छोटं मोठं काम असं नेलं त्यांनी त्याच्यातले 100 पैकी 99 कामं मार्गी लावलेले आहेत. त्याबद्दलही ताईंचं खूप खूप मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात ताईंच्या निधीत आपण 5 कोटी निधी मंजुरीच्या मार्गावर बाजूलाच आपलं ग्राउंड आहे, तिथं आपण खूप मोठं क्रीडांगणाचा प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर आपल्या रक्षाताई खडसेंच्या निधीतनं पण ते ताईंनीच प्रयत्न केले. त्यासाठी तेही काम लवकरात लवकर मार्गी लागेल मी अशी अपेक्षा बाळगतो. आणि परत सर्वांच्या वतीने ताईंचे खूप खूप आभार मानतो. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लाड शाखे वाणी समाज आणि खानदेश मराठा मंडळाच्या वतीनं जागा उपलब्ध करून आमदार सीमा हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खानदेश मराठा मित्रमंडळाचे राजू पाटील यांनी सभागृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. मराठा मंडळाची 30 वर्षापासून मंडळ इथं कार्यरत आहे आणि त्याचे माझे वडील सदस्य होते. वडील गेल्यानंतर मी त्या जागेवर सदस्य झालो. इथं सर्व ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे आणि प्रत्येक समाजवाद नसतो. प्रत्येक समाजामध्ये काम करत असताना समाजाला वाटतं की कुठेतरी एक छोटीशी जागा असावी, त्या ठिकाणी सर्व महिला जमतील, काही कार्यक्रम असेल, छोटे मोठे कार्यक्रमासाठी जागेची ही खूप गरज असते. त्या माध्यमातून मंडळाने बरेच प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना यश आले नाही. 30 वर्षापासूनचा हा प्रश्न होता. तर या संदर्भामध्ये 2-2.5 वर्षापूर्वी आमचे ज्येष्ठ सिसोदे दादा ते महेश भाऊंना पण भेटले होते, बोलकर साहेबांना भेटले, इंदुताईंना भेटले की आमच्या जागेचा प्रश्न हा तुम्ही कुठेतरी मार्गी लावा, म्हणजे समाजाला बसण्या उठण्याकरता काहीतरी एक जागा होईल. त्या पाठपुराव्याला मी त्यांच्या मागे पाठपुरावा घेतला. बोलकर ताई, गणेश भाऊ बोलकर आणि आपले इंदुताई असतील त्यांच्या माध्यमातून मी सीमाताईंकडे गेलो, महेश भाऊंकडे गेलो. त्यांना म्हटलं हा समाजाचा प्रश्न 30 वर्षापासून पेंडिंग आहे कुठेतरी. आणि हे जे सर्व याच्या मागचं जर असेल तर आमचे शंकर नाना पाटील ते मागच्या वारलेत, ते कैलासवासी, त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांनी 2009 साली प्रयत्न केले पण त्या टायमाला त्या प्रयत्नांना यश आले नव्हतं. तर त्या माध्यमातून मी महेश भाऊ आणि सीमाताईंना बोललो की तुम्ही काही करा, माझं वैयक्तिक काही मागणं नाही तुमच्याकडे, पण समाजासाठी एवढं मला जागेचं योगदान काहीतरी करून द्या. त्या माध्यमातून त्यांनी मला 3 दिवसापूर्वी फोन आला की राजू पाटील तुम्ही जे 8 महिन्यापासून आमचा पाठलाग करत होते आणि मी खूप त्रास दिला. महेश भाऊंना फोन केले, जास्त गणेश भाऊंना खूप त्रास दिला मी की त्यांचा पाठपुरावा घेतला. त्यांनी त्या माझ्या पाठपुराव्याला त्यांनी मला यश दिलं आणि त्यांचा फोन आली, जागा मिळाली. या कार्यक्रमामुळे अनेक हितचिंतकांनी चुकीच्या बातम्या पसरवल्या असून कार्यक्रम सर्व शासकीय मान्यता मिळूनच घेण्यात आला होता. कोणतेही आश्वासन न देता सर्व स्तरातील नागरिकांची कामं केली असल्यानं पुन्हा भाजपच्या पाठीमागे उभे राहून आशीर्वाद द्या असं आवाहन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी केलं. खूप मनापासून स्वागत करते. आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की खानदेश मराठा मंडळ हे जवळपास 30 वर्षापासून आपल्या नाशिक मध्ये आहे आणि त्याचबरोबर लाड शाखे वाणी समाज मंडळ हे देखील अनेक वर्षापासून आपल्या नाशिक मध्ये आहे. दोन्हीही मंडळांची ओळख जर सांगायची झाली तर सतत काही ना काही सामाजिक कार्य या मंडळाच्या हातून हे होत असतं. आमच्या खानदेश मराठा मंडळाच्या माध्यमातून वधूवर मेळावे, त्याचबरोबर गुणगौरव सोहळा आणि त्यात विशेष सांगायचं म्हणजे करोनाच्या काळात आपण बघितलं की आपल्या घरातले कोणी आपल्या जवळ थांबत नव्हते. त्यावेळेला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना अन्नधान्य देणं, त्याचबरोबर मेडिकलची सुविधा देणं, असं मोठं कार्य आमच्या या खानदेश मंडळाने केलेलं आहे. त्याचबरोबर लाड शाखे वाणी समाज मंडळाचं तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहेच. सतत त्यांचं महिला मंडळ सुद्धा काही ना काही उपक्रम हे घेत असतात आणि त्यामुळे सगळ्या या कार्यक्रमांना मी नेहमी उपस्थित असते. आमच्या ज्या इथे महिला मंडळाच्या वाणीताई बसलेल्या आहेत त्यांनी खूप मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला होता आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आमच्यासाठी तुम्ही हॉल द्या.
असं बऱ्याच जणांची मागणी होती आणि खऱ्या अर्थाने आज ही मागणी पूर्ण करत असताना मला सुद्धा खूप मनस्वी आनंद होत आहे. खर तर आपण बघतो की पूर्ण ह्या कामाचा फॉलोअप घेतला, माधुरीताईंनी घेतला आणि इंदू मावशींनी घेतला आणि त्यामुळे आज आपण बघतोय की आज आपला हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तर कुठलंही काम हे सोपं नसतं, कारण याच्या मागे खूप मोठी प्रक्रिया आहे. तुम्हाला माहिती असेल की महापालिकेत NOC घेणं, महापालिकेचा ना हरकत दाखला लागतो, मग त्यापुढे ती फाईल पूर्ण फिरते. म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल, अगदी शासनाकडून फक्त निधी आल्यानंतर त्याची ही पूर्ण प्रक्रिया राबवणं हे खरं तर मोठं काम असतं आणि ते पूर्ण पार पाडून आपला हा कार्यक्रम होत असतो. त्यामुळे आज कुठलीही शंका मनात न ठेवता मला लक्षात आलं काल की आमच्या अनेक हितचिंतक खूप आहे आणि निवडणूक आल्यानंतर जास्त वाढतात. त्यामुळे त्यांनी बऱ्याच खोट्या काही बातम्या पसरवल्या किंवा त्याला काहीतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. परंतु मी आपल्याला सांगेन की मागचे 5 वर्ष आपण कुठलेही आश्वासन न देता कामं केली आणि त्यामुळे पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिले. त्यामुळे आताही मला खात्री आहे की याही पुढे तुम्ही निश्चितच पुन्हा आम्हाला आशीर्वाद द्याल. जनता ही खूप सूज्ञ असते आणि जाणती असते. आपण कितीही त्यांना खोटं सांगायचा प्रयत्न केला तरी आज प्रत्येक जण याच्याकडे सगळी माहिती असते आणि त्यामुळे कुठल्याही खोट्या माहितीच्या आधारावर हे कुठल्याही भूलथापांना बळी पडणारे नाही याची याची मला पूर्णपणे माहिती आहे. बंधू आणि भगिनींनो, गेल्या 10 या कार्यक्रमाप्रसंगी भाजप शहर उपाध्यक्ष महेश हिरे, रश्मी भेंडाळे, सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, हेमंत नागरे, रवींद्र जोशी, रामहरी संभेराव, राजेंद्र दराडे, मनोज तांबे यांच्यासह लाड शाखीय वाणी समाज आणि खानदेश मराठा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.